मित्रांनो, तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आजचा आपला टार्गेट आहे फक्त 35 लाईक्स. आजची सत्य घटना ही केवळ एका गुन्ह्याची नाही, तर एकाकीपणा, विश्वासघात आणि वासनेच्या दलदलीची आहे. आणि अशाच थरारक आणि सत्य घटनांचे विश्लेषण तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लातूरच्या सीमावर्ती भागातील एका शांत सुंदर गावात, जिथे हिरवीगार शेत दूरवर पसरलेली होती, तिथे विश्वनाथ नावाचे एक रिटायर्ड लष्करी अधिकारी आपल्या पत्नी मधुरासोबत राहत होते. विश्वनाथसाठी पूर्ण केलेले 60 वर्षांचे, पण त्यांच्या शिस्तबद्ध आयुष्यात आजही लष्करी अधिकारी असल्याचा रुबाब होता. ते सकाळी 5 वाजता उठायचे, योगा करायचे आणि दिवसभर शेतीवाढी, जनावरे आणि पेपर वाचण्यात मग्न असायचे. त्यांचा संसार म्हणजे निवृत्तीनंतरच्या शांत जीवनाचे एक उत्तम उदाहरण होते. पण या शांत घराच्या भिंतींच्या आत एक वेगळंच वादळ उठत होतं. ते म्हणजे मधुराच्या मनातलं वादळ. 81 वर्षांची मधुरा अजूनही दिसायला आकर्षक, पण तिचा एकाकीपणा तिला छळत होता. तिची दोन्ही मुलं शहरात आपापल्या संसारात सुखी होती. नातवंड कॉलवर दिसायची, पण प्रत्यक्ष स्पर्श, बोलणं आणि सोबत नाही. विश्वनाथ हे बोलके नव्हते. त्यांचा वेळ त्यांच्या शिस्तीत जायचा. ते मधुराच्या शारीरिक किंवा मानसिक गरजांकडे लक्ष देत नसत, कारण त्यांना वाटायचे, या वयात आता कसले प्रेम आणि कसली सोबत. मधुराला टीव्ही, पुस्तक किंवा शेजारच्या बायकांसोबत गप्पा मारणं यात काही रस वाटत नव्हता. तिला पुन्हा एकदा तरुण असल्याचा अनुभव हवा होता. तिच्या मनात अजूनही भावनांची आग होती, जी विश्वनाथच्या दुर्लक्षामुळे विझली नव्हती, तर धगधगत होती. याच एकांत आणि रिकामेपणाने तिला जवळच्या मंदिराकडे ओढले. मंदिराची शांतता तिला आधार देत होती, पण तिथेही देवाच्या नामात स्मरणाऐवजी तिच्या मनात एका नव्या सोबतचा विचार घोळत होता. मंदिरात जाण्याचा तिचा नित्यक्रम सुरू झाला. ती स्कूटीवर घराबाहेर पडायची. पतीला देवाच्या कामासाठी जात असल्याचं सांगायची. तिच्या या धार्मिक वर्णाने विश्वनाथ निश्चिंत होते. ते खुश होते की बायको देवाधर्माकडे वळली आहे. पण त्यांना काय माहीत, मंदिराच्या पायऱ्यांवरून तिच्या आयुष्याच्या विश्वासघाताच्या पायऱ्या सुरू होणार आहेत. रोजच्या जीवनातील ही निष्क्रियता आणि एकांत मधुरासाठी किती मोठी भूक निर्माण करेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. मधुराला लवकरच मंदिरात एक अनोळखी पण आकर्षक चेहरा दिसू लागला. तो म्हणजे अजय. फक्त 31 वर्षांचा अजय, दिसायला एखाद्या मॉडेलप्रमाणे. तो तिथे भक्तांना मदत करायचा, भजन गायचा. त्याची बोलण्याची पद्धत खूप विनम्र आणि आदराने भरलेली होती. त्याने मधुराला काकू म्हणून हाक मारली, पण त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. तो हळूहळू मधुराशी बोलू लागला. भक्तिमार्ग कसा चांगला आहे, आयुष्यात एकाकीपणा कसा दूर करावा, अशा विषयांवर तो बोलत असे. अजयने मधुराचा एकांत आणि दुर्लक्ष असलेला कमजोर बिंदू लगेच ओळखला. त्याने सहानुभूतीचा देखावा केला. मी एकटाच राहतो. इकडे एका कंपनीत कामाला होतो, पण आता देवाच्या सेवेत रमलोय. तुम्ही माझ्या घरी या. आपण एकत्र थोडा वेळ भजन कीर्तन करू, असे तो अत्यंत भावनिक होऊन म्हणाला. मधुराला पहिल्यांदा संशय आला नाही. तिला अजय देवाने पाठवलेला आधार वाटला. पण अजयचा भूतकाळ आणि वर्तमान दोन्ही काळे होते. तो एक व्यावसायिक फसवाड्या होता. त्याचा मुख्य धंदा होता ज्यात मध्यमवयीन एकट्या किंवा असंतुष्ट महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांना शारीरिक आणि भावनिक आधार द्यायचा आणि नंतर त्यांच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडून गायब व्हायचं. त्याने कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हा षडयंत्राचा मार्ग निवडला होता. त्यांच्यात रोजच्या गोड बोलण्यातून घट्ट मैत्री झाली आणि मधुराला आता अजयला भेटल्याशिवाय चैन पडत नव्हती. तिच्या मनात अजयबद्दल फक्त प्रेम आणि ओढ होती. तिला त्याची सहानुभूती खरी वाटत होती. तिने हळूच अजयच्या भाड्याच्या खोलीत जायला सुरुवात केली. घरापासून दूर असलेल्या एका कॉलेजच्या गेटजवळ स्कूटी पार्क करायची आणि चेहरा स्कार्फने लपून पायी चालत अजयच्या खोलीवर जायचं. या भेटीगाठी आता फक्त भजन कीर्तनापुरक्या मर्यादित राहिल्या नाहीत.
अजयने आपल्या गोड बोलण्याने आणि शरीराच्या आकर्षणाने मधुराला पूर्णपणे वश केले. त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले. मधुरासाठी अजय म्हणजे तिचे दुसरे जीवन झाले होते. या भेटीदरम्यान मधुरा त्याला कधी-कधी थोडे पैसे देत असे, कारण तिला वाटायचे एवढा तरुण मुलगा त्याला मदत करावी. पण ती विषारी जाळ्यात अडकत चालली होती. या लपूनच्या प्रेमसंबंधांना आता काही महिन्यांचा काळ लोटला होता. मधुराच्या आयुष्यात अजयमुळे एक आनंद आणि उत्साह परत आला होता. ती स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक तरुण आणि आनंदी समजू लागली होती. विश्वनाथला वाटायचे देवधर्म करून बायको शांत झाली आहे, पण तिचे वेगळेच अस्तित्व निर्माण झाले होतं. इकडे अजयची भूक वाढत चालली होती. त्याला केवळ शारीरिक संबंधात रस नव्हता, तर मधुराच्या संपत्तीत आणि दागिन्यांमध्ये त्याचा खरा रस होता. त्याने आता आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. एका दिवशी त्याने अत्यंत भावनाविवश होऊन मधुराला सांगितले, "माझ्यावर खूप कर्ज आहे. मला 2 लाख रुपये हवे आहेत, नाहीतर मी आत्महत्या करेन." मधुराला धक्का बसला. तिच्या अजयवरच्या अंधविश्वास आणि प्रेम यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. हा मुलगा प्रेमासाठी नाही तर पैशासाठी माझ्याजवळ आला का? हा विचार तिच्या मनात आला. तिच्याकडे रोख 2 लाख रुपये नव्हते. तिने अजयला पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. "तू माझा फक्त वापर केलास," अजय संतापाने म्हणाला. या वादानंतर त्यांचे संबंध तुटले. मधुराला प्रचंड दुःख झाले. पण अजयला हे माहीत होतं की मधुरा काही दिवसांनी परत येईल, कारण तिला शारीरिक आणि भावनिक आधार हवा होता. पण तोपर्यंत त्याने दुसरी एक योजना आखली होती. त्याला आता दागिने हवे होते. त्याने मधुराला शेवटचे एकदा बोलावण्याचा कट रचला. 1 महिना शांत राहिल्यानंतर अजयने मधुराला फोन केला. यावेळी त्याचा आवाज खूप गोड होता. "मी चूक केली, मला माफ कर. आज एक खास दिवस आहे. तू नटून थटून ये. आपण सगळं विसरून एकत्र वेळ घालू," तो म्हणाला. त्याने खास करून तिला सगळे दागिने घालून यायला सांगितले. "मला तू साडीवर आणि दागिन्यांमध्ये खूप आवडतेस," असे भावनिक आमिष त्याने दाखवले. मधुराला वाटले तिचे प्रेम जिंकले. तिने पुन्हा एकदा पतीला मंदिरात जात असल्याचे सांगून अंगावरचे सोन्याचे दागिने घालून स्कूटीवर स्वार झाली. हेच तिच्या आयुष्याचे शेवटचे वस्त्र आणि दागिने असतील, याची तिला पुसटचीही कल्पना नव्हती. सकाळी 11 वाजता मधुर ठरल्याप्रमाणे स्कूटी कॉलेजजवळ पार्क करून दबक्या पावलांनी अजयच्या रूमवर पोहोचली. तिथे त्यांनी एकमेकांसोबत शेवटचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अजयने दाखवलेल्या प्रेमाच्या भूमिकेमुळे मधुरा पूर्णपणे समाधानी होती. पण अजयच्या डोक्यात क्रौर्याचा विचार घोळत होता. शारीरिक संबंध पूर्ण झाल्यावर दोघेही अर्धनग्न अवस्थेत बेडवर होते. त्याच क्षणी अजयने आपला मुखवटा फेकला. त्याने अचानक मधुराच्या गळ्याला घट्ट आवळले. मधुराला काय होतीये हे समजण्याच्या आतच तिच्या श्वासवाहिनीवर दाब पडला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तरुणाच्या ताकदीपुढे 51 वर्षांच्या महिलेचा निभाव लागला नाही. तिचे डोळे विसारले. तिने अजयकडे विश्वासाच्या आणि फसवणुकीच्या मिश्रणातून पाहिले, आणि काही क्षणातच तिचा जीव गेला. अजयने पटापट तिच्या अंगावरचे सगळे सोन्याचे दागिने काढले. यानंतर त्याने मृतदेह ओढत बाथरूममध्ये लपवला. दरवाजा व्यवस्थित बंद केला आणि खोलीला कुलूप लावून फरार झाला. तिकडे संध्याकाळ झाली तरी मधुरा घरी परतली नाही. तेव्हा विश्वनाथ अस्वस्थ झाले. त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांना CCTVमध्ये मधुरा स्कूटी पार्क करून एका दिशेने चालत जाताना दिसली. त्या दिशेचा माग काढत पोलीस अजयच्या भाड्याच्या खोलीत पोहोचले. दरवाजा तोडल्यावर आतमध्ये त्यांना रिकामी खोली, कॉन्डोमचे पाकिट आणि एका स्प्रेचा वास आला. जेव्हा त्यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये अर्धनग्न अवस्थेत मधुराचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी तातडीने अजयचा शोध सुरू केला आणि त्याला त्याच्या मूळ गावी पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची पूर्ण कबुली दिली. त्याने कबूल केले की कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने मधुराला फसवले आणि दागिन्यांसाठी तिची हत्या केली. मित्रांनो, ही कथा केवळ एका खुनाची नाही,
तर एकांत आणि दुर्लक्ष माणसाला कोणत्या भीषण वाटेवर घेऊन जाऊ शकते याचा धडा आहे. आजच्या काळात शारीरिक आणि मानसिक आधार न मिळाल्यास माणूस चुकीच्या मार्गावर कसा जातो हे या घटनेतून स्पष्ट होते. तुम्हाला ह्या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.